हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग तुम्ही सगळे कसे आहात? आणि आज मी परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन सुरुवात करत आहे. तर खूप दिवसांनी हा मोठा ब्लॉग तुमच्यासाठी मी करत आहे. तर तुम्हाला माझ्या ट्रॅव्हलिंग स्टार्टिंग ब्लॉगवरूनच कळालं असेल की मी कुठेतरी जात आहे. हो, तर मी परत एकदा नवीन ठिकाणी जात आहे आणि जी ट्रॅव्हलिंग आहे ते तुम्ही गेस करू शकता मी कुठे करते. सो थोडासा जो माझा ट्रॅव्हल आहे ती ट्रेनने झालेला आहे आणि त्याच्या पुढची जी ट्रॅव्हलिंग आहे ती आता आम्ही पुढे कारने करतो बाय रोड. सो ही ट्रॅव्हलिंग आहे रात्रीची. तर आता मोस्टली 12 वाजलेत आणि आम्ही फायनली निघालेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मग पोचू ऑलमोस्ट दुपारी 2-3च्या दरम्यान. जवळ म्हणजे आम्ही पोचणार आहोत द्वारकाला. तर हो, आम्ही चाललो आहोत द्वारकाला. सो स्टे ट्यून. तर मग रात्रीची ट्रॅव्हलिंग असल्यामुळे जास्त काही तुम्हाला शो होणार नाही आहे. सो ही आता जी रात्रभरची जर्नी आहे ती थोडीफार तुम्ही तुमच्यासाठी शूट करत आहे आणि मग नेक्स्ट दिवशी तुम्ही यांना मी भेटेन डायरेक्ट द्वारकाला. सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्युअस पहा. The next morning. ओके, तर मग सकाळी 7 ऑलमोस्ट झालेला आहेत आणि आम्ही ऑलमोस्ट द्वारकाच्या थोडंसं जवळ आलेलो आहोत. आणि आता आम्ही मध्ये थोडंसं थांबतोय कारण की कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे. सो त्याच्यामुळे कधी चहा नाश्ता याच्यासाठी आम्ही मध्ये थांबतोय. सो त्याच्यामुळे थोडासा अजून जास्त वेळ लागतोय आम्हाला. तर पण तरीही आता आम्ही ऑलमोस्ट जवळ पोहोचलेलो आहोत. सो आय एम एक्सायटेड. तर मग फायनली आम्ही द्वारकाला पोहोचलो आहोत आणि आता इथून एक 5 मिनिटाच्या दुरीवरती द्वारकाधीश मंदिर आहे. सो द्वारकाधीश मंदिराजवळच आम्ही तिथे स्टे बघणार आहोत. सो तिथे जाऊ डायरेक्ट आता रूम वगैरे बघू, फ्रेशनअप होऊ, अंघोळ वगैरे जे काही करू कारण की टोटल आमचा ऑलमोस्ट 15 तासांचा प्रवास झालेला आहे. आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटणार आहोत मंदिराकडे. Two hours later. तर मग रूमवरती आलो आणि पटकन आंघोळ वगैरे केली कारण की ऑलमोस्ट 4 हा टाइम झाला होता आणि आंघोळ करून रेडी होऊन पटकन आम्ही निघालो मंदिराकडे. Ready, set, go! 2 hours later. Get ready! Later that evening. रेडी होऊन डायरेक्ट मी निघाले मंदिराकडे. सो तिथे मंदिराकडे जाताना खूपशी अशी छोटी दुकानं आहेत. खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपल्याला भेटू शकतात तिथून जे काही हवं आहे. सो पहिल्यांदा ती आम्ही दुकानं थोडेफार एक्सप्लोअर केली आणि हे आहे आपलं द्वारकाधीश मंदिर. सो हा आहे बाहेरचा व्ह्यू द्वारकाधीश मंदिरचा. तर मग मार्केट एक्सप्लोअर करत आम्ही आलो घाटाकडे. सो जिथे गोमती नदी वाहत येते तो त्या रस्त्याकडे आम्ही गेलेलो आहोत. तिथे शंकराचार्य घाट असं लिहिलेलं आहे. सो इथे हीच आहे गोमती नदी. कंटिन्युअस पुढे आपण चालत गेलो की गोमती नदीच लागते. तर इथे येऊन थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि
थोडेसे पाय धुवून घेतले पाण्यातून आणि मग त्यानंतर आपण जाणार आहोत मंदिराकडे. सो पहिल्यांदा आपण हा एरिया एक्सप्लोअर करून घेत आहोत. तर संध्याकाळ झालेली आहे, त्याच्यामुळे इकडे आता आरतीची तयारी होते. घाट म्हणजे इथून जय मां गोमती द्वारकाधीश 1 नंबरનો ઘાટ આરતીનો ઘાટ છે. पर्यंत हे सगळे आरतीची तयारी करताय तोपर्यंत आम्ही परत एकदा गोमती घाट एक्सप्लोअर करत होतो. सो एक गोमती घाट पूर्ण एक्सप्लोअर करण्याआधी त्याच्या आधी मार्केट पडतं छोटंसं मंदिराच्या आजूबाजूला. सो तिथूनच हा मार्ग जातोय आणि गोमती घाटला जाण्याआधी काही सामानही आम्ही एक्सप्लोअर केलं जे काय आम्हाला घ्यायचं होतं. सो ते चालू होते इकडे आणि मग त्यानंतर आम्ही गोमती घाट जवळ ऑलमोस्ट पोचलो. तर मग हा आहे गोमती घाट आणि इथे येऊन थोडंसं आम्ही पाय वगैरे धुतले नॉर्मली आणि मग तिथून पुढे आता फायनली आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये. तर मंदिरात जाण्यापूर्वी आता संध्याकाळ ऑलमोस्ट 6:30 टायमिंग झाला आहे आणि त्याआधी जो मंदिराच्या वरती जो ध्वज असतो त्याला आता ओपन केलं जातं. सो त्याच ही प्रक्रिया चालू होती इकडे. तर तो हा शॉर्ट व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी. Sinarayani Sisamar Paya
Later that same evening. तर मग गोमती घाटची आम्ही आरती अटेंड केली आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही आलो मंदिराकडे. पण मंदिरात आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल्स जप्त केले जातात, त्याच्यामुळे मी जास्त काही कॅप्चर करू शकले नाही. जे बाहेरचा व्ह्यू होता तोच मी कॅप्चर केला आहे. पण आम्ही आतमध्ये फोन जमा करून गेलो. त्यानंतर खूप म्हणजे खूप गर्दी होती. आम्हाला दर्शन घेता घेता रात्रीचे 10-10:30 झाले, पण आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि खूप छान वाटलं. तर हे आहे आपलं द्वारकाधीश मंदिर आणि त्याच्यामुळे मी आतले काही फोटोज कॅप्चर नाही करू शकले. जे मला करता आलं तेवढंच मी केलेलं आहे. हे आपले आहेत द्वारकाधीश म्हणजे आपले कृष्ण आणि आहे त्यांचं मंदिर. तर मग आम्ही बाहेर आलो. त्यानंतर आम्ही डिनर केला आणि मग डिनर करून थोडंसं फिरलो आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो झोपण्यासाठी, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला उठून परत दुसरीकडे एक्सप्लोर करायला जायचं होतं. तर हा होता माझा द्वारकाचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.